तुमचा तो भाऊ की भाऊ आहे तो मला किती बोलला साऱ्या गावाच्या देखत आणि तुमचंही तोंड उरलं नाही बापा तुमच्या देखतही मला बोलला ना तो पण त्याला असं म्हणायचं काम नाही तुमचं की काय काय मा बायकोले असा बोलतो की तसा बोलतो काहीच नाही अव तो मोठा भाऊ आहे ना जाऊ दे बोलला तर बोलला जाऊ दे मा मोठा भाऊ आहे अशीन तो कोणाचा मोठा भाऊ तुमचा मला काय घेणं देणं आहे त्याच्याशी मला काऊन बोलला तो तुम्हाला घे ना तो उधळ तुम्हाला बोले ना किती मला काही करा नाही लागत पण मला काऊन बोलला हे सांगा जेव्हा तुझ्या मोठा जेट आहे तू आता तू काय अशी करून राहिली जाऊ दे बोलला तर बोलला मोठा माणूस आहे मी काही बोलत नसतो बा त्याच्या पुढे तू आडू आहे तुला माहित आहे ना जाऊ दे ना आता जाऊ दे ना राग नको येऊ देऊ ना हा अशी कोण करून राहील तू पेठन थेट गेला चुल्यात मला काही घेणं देणं नाही त्याचं आपल्या दोघांत बोलला असता तर ठीक आहे त्यानं मला सगळ्या गावाच्या देखत बोलला ना तो माझी इज्जत नाही गेली का काय तर म्हणते डॅन्या इले काढून दे म्हणते इले काढून दे हिच्या पाहिजे तुझ्या नाश होऊन राहिला मी का घर निघून आणली का तुमची लग्न केलं की नाही तुमच्यासोबत लग्न केलं ना त्यानं लाख म्हटलं तुले की ते काढून पण मी दिलं का तुले काढून तू तर मा प्रेम आहेस ना जी जान आहेस ना तू माही काय सांगू तुले यार एवढा मरतो मी तुले नाही सोडू शकत मी हा तो काही म्हणे ना जाऊ दे ना गेला ना तू आता काढले आता तू घडलो होती किंगरी लावून राहिली घेणं देणं काय आता बोलून काय अर्थ नाही ना फायदा नाही बुवा काय देसान मला काढून मी का जाणारी दिसली काय काढून नाही दिलं तुम्ही ना तर माझं घर आहे दार आहे माझ्या लेकरू आहे काऊन जाऊ मी त्यानं माझी इज्जत कमी केली सगळ्या गावाच्या देखत तो मला बोलला याचा तर मी बदला घेईनच तुम्हाला तर माहिती आहे मी कशी खंसायला आहे मग जो माझ्याशी खेटे घेते मी तर त्याच्यासोबत खेटे घेतल्याशिवाय राहतच नाही मग जाऊ दे ना आता त्याचं कुठे एवढं डोक्यात घेऊन राहिली तू काय कशी असतो तू कमले हा तो मॅट आहे मा भाऊ त्याला डोकसं नाही आहे जाऊ दे त्याच्या नांदी नको लागत जो मीच तर नांदी लागत नाही त्याच्या म्हणून राहिले नांदी नको लागू आता जर तो आपल्या दारी दिसला आणि मला काही बोलला तो की मग कसं त्याच्या खेटर घालीन मी त्याला सांगून राहिली विचार करणार मी आता तुमचा मोठा भाऊ आहे की कोणी आहे सांगून राहिली बापा खेट्टान गिट्टार काय जाऊन राहिली येत नाही ना तो गेला ना पाहून आता काचा तो दिसणं 10 वर्षातून एकदा येते तो हा असा जे ते कुरापत्या करायला जाऊ दे तू काल टेन्शन घेऊन राहिली पिटाला तू न तो आता तरी बापा मारतो सोडतो तुझ्याच गोष्टी आपलं तसंच काम आहे ज्यानं आपल्याशी खेटे घेतले त्याला चपला मारायला देतो मग आपण मग आपल्याला काही घेणं नाही कोण मोठा आहे कोण लहान आहे आपल्या पुढे कोणी काही नसते मग आता आपल्या बाबू उद्या खूप भरपूर आहे काही भांडण करणं सांग बरं त्याच्यावर काय संस्कार करते तुला समजतच नाही वाडे ह्या गोष्टी लहान लेकरा देखत नाही केल्या पाहिजे तो असा भानगोळ्याने येईन ना मग तुझ्यासारखाच हा भांडणं करत जाईन ना कोणाला लुसत जाईल हा अशा गोष्टी करू नाही संस्कार पडतात अशी तू तुला डोकसंच नाही बाबा कमले काय करू हा आता मा प्रेमात यार म्हणून काय करतो तू मला सगळं समजते काय करायला लागते काय नाही करायला लागत पण माय काय म्हणणं आहे तर तुमचा मादरचोत भाऊ आपल्या दाराशी दिसला नाही पाहिजे आता सांगून राहिली जर दाराशी दिसला तर त्याची अशी तशीच करीन मी आता हो बापा करतो जाय घरात जाय घरी डोकसो खाऊ जाय लवकर जातो अरे बाबू गोंड्या चल कुकडचा येते मला अडी बोलून जाऊन राहिला ते बी गावाच्या देखत मी काशी तशी दिसली का रे मी तर अशा नाळवे बांधतो आता तू आता घे माझ्यासोबत खेटे सांगतो मग तुला कसं आहे तर नाही लोकांच्या देखत खेटर मारले तर मग म्हणतो डॅन्याचं आता काही खरं नाही भाऊ कमलीला सोडा लागते डॅन्याला झांगो आला ना त्याचा भाऊ तो बेकार आहे तो हो डॅनी बुडा सोडते त्या कमला बुडीला हो अजिबात नाही सोडत तो अटी काय बोलला तो प्रेम आहे म्हणे माय प्रेम कमला बुडीनं चांगली सटक काढली ना त्या झांगो बुड्याची डॅनी बुड्या मोठ्या भावाची तरी काही राहिलाच बुडबा तुम्ही काही नका बोलत जाऊ तो डॅनी बुडा काय सोडायला बसेल नाही कमला बुडीले हा कमला बुडी म्हणून तसा नसते तो डॅनी बुडा या झांगोले फॅंगोले भेणारे आहेत कधी गड्या झांगोली काही कमी नको समजू तू जेवढी काही इस्टेट आहे की नाही या डॅन्याचं ते सारी झांगोजी आहे झांगो देऊन जायला झांगो का तुला सोपी वाटला का तुला झांगो पाहतो आता कसा बजेट बसवत यायचा झांगो बजेट बसत नाही झांगोच्यानं काही भुजला बापडही फुटत नाही ते बुडी तोंडावर बोलून गेली त्या झांग्याले हा कायची काही बोलली ना पण काय राहील त्या झांग्याची तेवढी ते बुडी टस्टच बोलली त्या बुड्या तोंडावर आणि तुम्ही म्हणता झांगो असा करते झांगो तसा करते अटीच केलं असतं झांगोनं जे काही करायचं असलं दोन मोबाईलात मारल्या असते त्या बुडीच्या पण काय काय झांगो भेला पोहून गेला आठवून तुम्ही म्हणता झांगो असा करते झांगो तसा करते बा कधी कधी हार माना लागत असते पाहिजा तुम्ही आता झांगो काय करते झांगो बंद व्हावर त्याच्या नात्यानं हार करून देईन झाबरूच्या तुम्हाला सांगतो बेकार आहे तो त्याचं मस्तक सटकेल असते झांगोचं केलं चुकी काही असो त्या झांगोचं मस्तक त्याची ज्यानं त्या डॅनी बुड्याचं त्या कमला बुड्याचं काही हलकबारी होत नाही तुम्हाला सांगतो हा तो डॅनी बुड्या काही कमी आहे का लय अशी मोठा भाऊ डॅनी बुड्याचा तो झांगो पण काही नाही डॅनी बुड्या पुढे फेल आहे तो पहा तुम्ही फक्त मा गोष्टीवर लक्ष द्या तुम्ही हा पाहिजा तुम्ही त्या कमला बुडीचा बजेट बसते की नाही पहा तुम्ही हो बुडबा तुम्ही याच गावाचा ना मी याच गावाचा कमला बुडीले तुम्हाला सांगतो घरी बाहेर का उमण्या बाहेर नाही काढल्या जाते झांगोजानं काय सांगून राहिले तुम्ही
काढून द्यायच्या गोष्टी करता. कमलाबुडीचं काही हलकं भारी होत नाही ह्या गोजानं. काऊन नाही होत? कमलाबुडीचं हलकं भारी तुम्हाला सांगू काय? डॅनी बुडा कमलाबुडीवर प्रेम करते ना, मरते ना तिच्यावर. तिले डॅनी बुडा सोडू नाही शकत, तर काय हलकं भारी करणार आहे झांगो त्या कमलाबुडीचं सांगा तुम्ही मला. गड हो बेंगल्याशिवाय राहत नाही. पहा तुम्ही पहा सांगा हो भाऊ बुडे बा, तुम्ही या गावात आणि आम्ही याच गावात. हो गडे हो, बोला ना बुडे बा कांदा. चला बरं गड, चला बरं ते डेन्या घरी चला बरं मा भावाच्या. हिमान आता येणार वावर करणार मला. चला बरं तटलो. का म्हणशे नंबू चालता? बाबा कोणी रे बाबा, भांडणं करायला तरी यायचं येईल बाबा, निपटू दे बाबा. हो बुडे बा येतो ना, तुम्ही जा पुढे, आलोच आम्ही तुमच्या मागं. बरं गड हो, नक्की या बरं. हो आलोच जा ना तुम्ही, आलोच आम्ही तुमच्या मागं. हो या डेन्या पाहतो आता. वावर घेतल्याशिवाय नाही राहत ना रे, त्या जोडून मी घेतल्याशिवाय नाही राहत. बंद गाव जमा करतो आता. तू सारी ऐशी तशीच करतो आता. सायजा तुला जर भिकणे मागायला लागला तर मग म्हणतो आईले का मग झांगो नाही. मोठ्या भावासोबत तुझी बायको अशी तशी बोलते का? आयरन कार्य करते का? मला सांगतो तुला आता दाबून ना. तू येणार वावरात देतो आता करून. चाल तू फक्त चाल. हो आबा. चला बरं गड, काय होतं पोबर मोतो बापा. काका भांडणं करायला जात दटीचा. आपल्याला काय घेणं देणं आहे द्यायचं ते पाहिजे. घरातलं मॅटर आहे द्यायच्या. आपल्याला काय घेणं देणं आहे द्या बापा. कोण जाईल दटीचा कीर्तन नाही केले तर कमलाबुडी तुम्हाला माहित नाही किती माझ्यावर तो जायचं. हो बाबा, त्या कमलाबुडी या कसं झांगो बुडायला दिन सोडून आपल्याला शादी. ते कसं उधळच घेते, काही सुट नाही दिले. सगळं मग हो काय म्हटलं रे तुम्ही ना, जाणं नव्हतं तर मग काय तोंडावर नाही म्हणता काय? होली हो कराच लागत असते. आपल्याला काय जाणं आहे बाबा, आपण नाही जात. हो कोण जाईन बाबा याच्या भांडणात पडेल. जाऊ दे बाबा, याचं येईल निपटू द्या. जाऊ दे बा, तुम्ही नाही येत तुम्हीच जातो. हो दादा. साहेब आपल्याला तर पास लागेल, येईल तर काही पडेल नाही गावाची. चाल बाबा चाल. हो काय होते तर कोणतील बुडा खाते गड्याशी आहे आता. खाऊ द्या त्याच लायकीचा आहे बुडा. जाऊ दे, आपल्याला काही नाही करायला लागत. शांताराम भाऊ, त्या डॅनी बुड्याचा भाऊ आला म्हणतात मोठा गावात. हा गड्या आला गड्या. का बा, बुड्याचं काही खतरनाक म्हणतात. पहिल्या दिवशी माझं आणलं गावामध्ये. त्या डॅनी बुड्या बायकोले कमलेले बुडीले काढून देऊन राहिला म्हणतात. ते कमला बुडी बोलली म्हणतात त्या डॅनी बुड्या भाल चांगलं. हा गड्या, त्या बुड्याला बोलली बा पुरे अशी तशी गेली त्या बुड्याची, झांगो बुड्याची. मोठा लहान काहीच नाही पाहत ना ते बुड्डी. त्या बुड्यानं खाल्या गौपणा करा, काय घेण्यात देणं. त्या बुड्याच्या लाईना भावाची बायको आहे. तिला काल घराय बाहेर काढून द्या, याचा काय अधिकार आहे बुड्याचा सांगा मला तुम्ही. तो डॅनी बुडा आणि त्याची बायको दोघं जण खायत बसतील. हा बुडा काल तोंड घालून आला म्हणतात घेणं देणं. काही गरज नाही बाया झांगो बुड्याचं म्हणतात कुद्याचं दोघं नवरा बायकोच्या म्हणतात. अरे झुंबड, विषय तसा नाही ना, तुला समजलाच नाही विषय. या डॅनी बुड्यानं नवस दिला म्हणे मायला बोकड्याचा. तर मग मोठ्या भावाला सांगायला पाहिजे की फोन करून की भाऊ लेक नवस आहे माय ये जो. बरं तो ते जाऊ द्या, बाहेर गाव राहते तो बुडा. पण मग सख्खा नातू गावात होता ना, त्याला नाही सांगितलं ना, त्याला आमंत्रण नाही दिलं ना. सांगा मग किती हरामखोरी आहे. म्हणून त्या झांगो बुड्या जीवावर आली की बा मा नातू गावातल्या गावात असल्या तू त्याला सांगून नाही राहिला, आमंत्रण देऊन नाही राहिला नवसाचं, आणि साऱ्या गावाला खायला बोलवून राहिला बोकड्या. मा नातानं काय पाप केलं? इस्टेट मा नातेची, त्याची इस्टेट तू खाऊन राहिला आणि त्याला तू नवसाला बोलवत नाही, असा विषय हा. याच्यामुळे जीवावर आली त्या बुड्याची. हो जीवावर आली, पण आता तो डॅनी बुड्याच्या कमला बुडी सोडणार आहे का? एका लेकराची माय झाली ना त्या बुड्याच्या. ते तो बुडा जिजांचे प्रेम करते त्या बुडीवर. त्या बुडीला नाही सोडत तो. मरते जमतो गुचड्यासारखा चिटकेला त्या कमला बुडीला तो बुडा. त्या कमला बुडीनं काही केलं, काही चुकही गेली तरी डॅनी बुडा सोडत नाही, तुम्हाला सांगतो. हो तू ये म्हणणं बरोबर आहे, पण कसं हे बरोबर नाही ना. आणि त्यातल्या त्यात हा इस्टेट डॅनी बुडा जो इस्टेट खाऊन राहिला की नाही, हे झांगो बुड्याची इस्टेट आहे. तुला माहित नाही इतिहास काय आहे तर. जेवढं काही वावर शिवर आहे, घरदार आहे, सारा झांगो बुड्याचा आहे. कसं काय इस्टेट? आता दोघं भाजी असेल की नाही, या झांगो बुड्याने इकली असेल की नाही गाव सोडलं तर. अरे बापा, याचाही मोठा किस्सा आहे बाबा. 2 मायचा इस्तार आहे याचा. हे सारी इस्टेट जे आहे हे झांगो बुड्याचे. झांगो बुड्यानं या बुड्याला दिली ती डॅनी बुड्याला. डॅनी बुडा त्याच्यावर खाऊन राहिला. घरदार सारं झांगो बुड्याचं. असं जर केलं तर मग झांगो बुडा घेणार नाही का? याच्या बुड्याची चांगली कोर पेला. आता पाहतो कसे होते तर. मोठे हे तर बेकारच आहे बाबा. हो अजून लय बेकार होणार आहे. पाहतो आता कसं आहे तो. ते त्या बुड्यानं ऐकलं नाही ना, डॅनी बुड्यानं त्या झांगो बुड्याला म्हटलं, तर आता पाहतो कसं होते. हा डॅनी बुडा खायला मोहताज होणारा, खायला भीक मागीन गावात. पाहिजे तू लक्ष ठेवतो आपल्या बोल्या. काय माहित बा आता, आपल्याला काय माहित नाही त्यातलं. आता कसं तुम्ही जुनी आहे बा, तुम्हाला माहित आहे सर, आपल्याला काय माहित आहे. गड्या शांताराम. अरे बोला ना बुडे बा, काय म्हणता? काय नाही गड्या, आपल्याला त्या डॅन्या घर लोक जाणार त्याकडून कसं मला कागद घेणार आणि मानाचा येणार, हे घाबरू येणार, वावर करणार. चालताय तटलो. चाल बरं, थोडंसं माझून आण नाही मला त्या घरी जाऊ. पण हे तर बरं खेकडा पण काय माझून आणते बाबा. त्या कमला बुड्याने फूक मारले उडून जाते हे बुडं. मला वाटलं बाबा
झांगो तर मोठा पैलवान असेल का आता काय बाबा, आता काळी पैलवान आहे. बरं बुडवा येतो ना. हा काय कोण कोण आहे, कोणाकोणाला सांगितलं तुम्ही ना? हा कोण कोण येणार आहे तडीसा? आता कसं मी साऱ्याला सांगूनच राहिलो. आता साऱ्याला जमा करतो बा तडीसा. तू ये कसं. बरं बरं, तुमचं कसं सांगणं सवरणं झालं का की मग मला आवाज द्या तुम्ही, मी येतोच. हा हो नक्की येतो बरं, नाही तर मग कसं चाट मारशील बघता. हो हो येतो येतो. बा साऱ्या गाल काल जमा करून राहिले तुमच्या नावावर वावर आहे. झटकनी मा नावर उतरून आहे. तुम्ही काय हे बंद गाव जमा करून नाही राहिले सांगा बाबा. अरे बाबा साऱ्याच्या साक्षीनं झालं की बरोबर होते. तू समजतच नाही तुले. साऱ्या देखत करू आपण उजागर. आपलं काम लपून चिपूनच नसते, जे नाही तर कसं उजागर. बरं बरं वा बाबा, आता काय तिथं बाय हो. आता पाहिजे कसा तिथं बाय तर डॅनीपुरा रस्त्याला जाणार रे, भिकच मागेन डॅनी पाहिजे तो. आता झबऱ्या नार वावर होते पंत. सायला झबऱ्या लगन राहिलं नाही, डॅनी बुड्या लगन झंकून. आता कसं कसं पोट भरतं म्हणा डॅनीले, पाय म्हणा. झागो बुडा काय पोट नाही भरू दे. तुम्ही जाता का? जातं लागेलच गड्या, बोलव ना आता आपल्याला बुडा आलता मला. बरोबर जा. हो हो जातो बा जातो. मी जाऊ का रे याच्या मागं मागं, काय काय नाही पाहू का. चाल जाऊ आपण. तुमचं गड्या ह्या डॅन्या खूपच वाया गेला गड्या. त्या कमला बुड्डीच्या एवढा आहारी गेला तो, ते म्हणीन तसंच करते. वा हा जरासं तिचं शेपूट सोडत नाही. हा सांग आता, ती याले खलास करून राहिली डॅन्याले, तरी त्याला काही अक्कल येऊन नाही राहिली. अरे बापा, तो डॅनी बुडा बाईचा अशी काय. बाई म्हटलं ऐकीन, नाही तर का तो माणसा म्हटलं ऐकीन, आपल्या म्हटलं ऐकीन तो. हा त्या डॅनी बुड्याला बाईच पाहिजे. बाई असली खुश राहते तो, तुम्हाला सांगतो. म्हणून त्या कमला बुड्डी म्हटलं काही ऐकते तो. त्याला गमत नाही ना बाईची बाई. पण त्याचा भाऊ जो आहे की नाही झांगो, तो त्याच्या ढोंगना रट्टे मारल्याशिवाय राहत नाही. आता लाल जरत करते ढोंग नको आहे तो, त्याला झोडते गळ्या तो. मी म्हणून राहिले बा बुडे बा, डॅनी बुड्याला मारणं सोपी नाही. कमला बुडी म्हणतात ते बुडी तोंडवाशी साऱ्या गावाली. आताच तर म्हणतात अपमान केला म्हणतात त्या झांगो बुड्याचा. त्या बुड्डीनं चांगलं तोंडारच बोलली म्हणतात त्या बुड्याच्या. ते तू बापा झांगो, तुला माहित नाही किती गरम आहे तर. या फंबलीच्या म्हटलं ऐकणार आहे का तू? त्यानं तडी 2-4 रट्टे मारले असते, पण काहीतरी इंडियन हुकेल आहे. तुला सांगतो काहीतरी गडबड आहे, म्हणून त्यानं झपके मारले नाही. त्याचं डॅनियले फॅनेले तर असाच नाही भेट तो झांगो, तुला माहित नाही. आणि कमली किस गली मी खसखस आहे त्याच्या पुढे. आई त्या झांगो बुडीच्या हलकं भारी होत नाही. त्या दोघांचं बी, डॅनीचं बी नाही, कमला बुडीचं बी नाही. तुम्ही काय झांगो सांगून राहील, झांगो असा करते झांगो तसा करते. आताच तर 4 चौकात बोलली ते बुड्डी त्या झांगो बुड्याली. आणि काय केलं झांगो बुड्यानं? हो बापा सरपंच, असं म्हणू नको बापा. लहानपणापासून पाहून राहिलो मी झांगोले, तुला माहित नाही तो कसा आहे. तर आळू आहे पुरा आळू. एक कमली फमली किस गली मी खसखस आहे त्याच्या पुढे. कुठेच नाही लागत. काय सांगून राहिला तू? बाईचा फायदा विचार करणारा का बा झांगो? गपके मारीन दिले गपके, पण काहीतरी गोष्ट आहे, गुपित आहे काहीतरी. म्हणून त्या कमलीसोबत तो तणला नाही जास्त झांगो. नाही तर हे कमली फमली काय आहे रे, एका फुकीत तोडत दिली तो. काय अशीन बापा असं गुपित? कायच काही गुपित तो भेला नव्हतो. गेला अशीन पोहून डबल घरी. तुम्हाला सांगतो आता झांगो बुडा आपल्या गावातही दिसत नाही डबल. अरे तू म्हणतो गावातही दिसत नाही. पाय तो गडी येऊन राहिला की 36 हाती काढून. पाय ना त्या डोळ्यानं बाहेर येईल. पाय रे सरपंच. अरे बाबा झांगो बुड्या नाव काढून झांगो बुडा हजर. बा तो काय पोहून जाणाऱ्या मधला आहे का बाबा झांगो? पाय तू आता कसा खेळायचं. झांगो डॅनीले कमलीले घरा बाहेर जर नाही दिलं काढून त्यांना, तर मग म्हणतो तू. हा राजा, मला तसं चिन्ह दिसून राहिले बा. पुरा आग बबूला येऊन राहिला बुडा होऊन, तर आपल्याकडे येऊन राहिला बापा. का पण आपल्याकडे येऊन राहिला तो. येऊ दे. हो गड्या उखा. हो सरपंच, आपल्याला कसं भावाच्या घरी जावं लागते बरं. काम आहे थोडंसं, चला बरं तटलो. काय काम आहे बापा? मग आता काय सांगू गड्या तुले. काम असं आहे की त्याच्याजवळ आहे वावराची खरेदी. त्याची खरेदी घेणं आहे फक्त त्याच्याजवळून. आणि मान हाताच्या नावावर वावर मला करून देणार. वावर मास नावार आहे, पण खरेदी द्या घरी ठेवायला. कसं मी गेलो तर ते दोघं जण मासतील, म्हणून 4 चौघं गावातले नेणार. कसं माझ्यानं जर काही बरं वाईट जर झालं तर कसं तुम्ही गावातले पाहिजे साक्षीदार. नाही तर मग मी अटकीन ना, मला जेलात जा लागी. म्हणून नेऊन राहिलो मी तुम्हाला. अरे सरपंच, तू तर म्हणूनच काही हलकं भारी होत नाही. डॅनीजन कमला बुड्डीचं आता पाय कसं हलकं भारी होते. राजा बुडा बा पॉवरफुल आहे राजा बुडा. बरोबर चाल ना बा, चाल ना. येतो ना बा, कोण नाही येत आम्ही. चालतं ना बा सरपंच. हो बा येतो, नाही तर काय तर बा येतो बुडे बा.
चला मग चला. कसं मला त्या दोघी नवरा बायकोचा निपटारा करायचा आहे. त्याला भिकीलेच लायचं आहे, गावात भीक मागतलं पाहिजे ना. हां, आज लोक तर आले माझ्या जीवावर खात आले आणि मला शिकून राहिले ते शांतपणा. हां, चला बरं, चला तटलो. बरं पण कोणाकोणाला बोलवलं बा की आम्ही दोघं जण थोडीसं हातचे मुच्चे. अरे बा साऱ्या गावाले सांगितलं नरब्या म्या, शांताराम, मुंशीराम, कंदील, तू, उखा सारे बोलावलं. जे मेन मेहनत गावातली सारे तडीस हजर. हा त्याचे देखत साक्षी मुक्ष करतो ते. चाल तू बघतो तटलो. चला भाऊ मग चला. बंद गाव आहे तर काय करावं लागते. चला येतो ना. हो चाल चाल. आता तिकडे हा कमलीला काढून घरी आहे बाई. पाहतो आता कसं आहे सरपंच. राजा बुढे हो बेकार आहे. हा बुढा बेकार आहे राजा. डोकसं पुढचं चालू ते राजा. अरे आला रे बापा हा डबल. बापा बंद गाव आणले जमा करून. आता काय करते फालतू तमाशा घालून राहिला बा. आम्हा मोठा भाऊ बी अगो आहे की नाही. झँग्या फालतू घेऊन ना देणं डोकसं खाऊन राहिला बा. याले सुतच नाही लेखाले. येऊ दे आता. याची मी सटक काढतो कमलीच्या अगोदर. येऊ दे. आण लवकर ते माझ्या जमिनी कागदा. ते वावराची खरेदी आहे त्याचं ठेल म्या. आणते मला काम आहे त्याचं. आण लवकर. काय गड्या भाऊ तू नांदी लागला रे बा घेणं देणं. काय बा आता तू घडी घडी काहीच करून राहिला. जमिनीची कागद काय पाहिजे तुले. काय गड्या भाऊ. ऊन फाऊ गेला चुल्यात. तू त्या सडेल तोंडीले त्या बायकोले सोडायला तयार नाही. तिनं सारा इद्दासा लावला घरनं. आणि काय करू तू. तू ऐकतं का म्हटलं नाही. मग त्याचं वावर काय ठेवू मी माय. मला ते जमिनी कागद दे लवकर पटकन दे. मा डोकसं खाऊ नको. मला काही गरम करू नको तू. हे बंद गावातले लोक आणले मी जमा करू. या झाबेरा तोंडाच्या काही गरज होती का. काय हो सडेल तोंड्या टकल्या. काही लाज. काही तुझी गरज होती का याला बोलायची. झांग्याले मा भावाले मोठ्याले. काही गरज होती काय. अटीसा बोलायची गरज होती काय. बा बुडे बा म्या फोन नाही केला त्या बुड्याले. मोठ्या आबा म्या फोन केलता का तुम्हाला. झांगो आबा केलता का म्या. ह्या गाल बोलवलं त्या बुड्याला विचारून घ्या तुम्ही तुमच्या मोठ्या भाले. मला घालू. तो काले बोलाय रे. तो काले बोलाय. तू हे सारे मला तिथं मी माहीत पडता. म्हणजे काय मी हे गाव सोडलं म्हणजे काय मला काय गावातले लोक विसरले का. आणि मी भुललो का या गावाले. साया इकडे तिथं मी करून राहिला त्या कमली पाई डोंगरी पाई. आणि नाताले दूर लोटून राहिला तिकडे. तुझ्या जो कशी काय जमीन ठेवू रे मी. आणते लवकर कागदान माय खरेदी कागदान लवकर सटकनी आण लवकर. हो गावातले हो सरपंच हो शांताराम हो गड्या भूखा घ्या गड्या समजून सांगणार मामा मोठ्या भावाले सांगोले समजून सांग बुवा. हा गडे काय बुवा फालतू घेणार ज्यानं. काही गरज नाही ना. फालतू हे करून आला बा हा गडी. गावातले काही नाही बोलत. तू कोणाशी सुद्धास का रे भामट्या. ज्यानं मदत केली त्याच्याच गया कापला तुन. सांगितलं सरपंचाली तू नवसात. सांगितलं शांतारामले. सांगितलं का. त्या नाताले सख्या नाताले आपल्या त्याला नेलं का तू नवसात. आणि काय भामट्या त्याला म्हणतं रे. बोला काहीतरी सांगा काहीतरी. ते 100 गोष्टीतली एक गोष्ट. ते खरेदी घेऊन ये लवकर. आणि लवकर माझ्या वावराची खरेदी आहे. आणि हे घर बी खाली करायला लागते तुले झटकनी बटकनी. तिकडे गोठणार आहे की रस्त्यावर आहे तिकडे मला नको सांगू. हे सारी माझी इस्टेट मी चढवून घेणार आहो. गड्या भाऊ झांगो भाऊ असं करू नको रे दादा. असं नको करू ना. मावर बेजा कर्ज आहे ना भावा. काय ना फिरू तू जमीन घेशील तर सांग ना तू. का भीक मागू काय रस्त्यावर. त्या जमीनच्या भरोशावर सारा वाजा गाजा आहे माया. म्या कर्ज केलं त्या जमीनच्या भरोशा. तू म्हणतो जमीन घेतो मग का गोटे खाऊ का मी. सांग ना. असं नको करून भावा पाया लागतो तुझ्या. हे काही सांगू नको. माझं काय लढून पडून राहिला तू. झांगो भाऊ असं झांगो भाऊ तसं काही झांगो भाऊ नाही. गेला मेला तुझ्या झांगो भाऊ. पुरवला तू मसनात त्याले. मा म्हटलं एक शब्द ऐकून दे ना. झांगो भाऊ करतं काय. चला मग मित्र पूर्वी जागा उद्या पाहू. व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन चॅनल सबस्क्राईब करा.